आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने राजकुमारजी कदम यांचा सेवा पूर्ती गौरव समारंभास आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। या कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून जे उपस्थित राहिले ज्येष्ठ संपादक उत्तमरावजी कांबळे सर, त्याचबरोबर त्यांचे संघटनेतले मार्गदर्शक घाडगे सर, पवार सर, माझे वैयक्तिक मार्गदर्शक जगताप सर, तुपे तात्या, मोराळेताई आणि ज्यांनी खंबीरपणे सरांना साथ दिली अशा विद्याताई। आत्ता या ठिकाणी बोलत असताना बऱ्याचशा वक्त्यांनी कदम सराबद्दल त्यांच्या कार्याबद्दल या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। राजकुमारजी कदम यांनी श्री शिवाजी विद्यालयात नारायणगड शिक्षण प्रसारक संचलित या ठिकाणी सेवा केलेली, त्यानंतर वेगवेगळ्या उपमुख्याध्यापक मुख्याध्यापक काम केलं, त्याचा उल्लेख या ठिकाणी सर्वांच्या उपस्थित आलेला आहे। परंतु राजकुमार कदम सरांनी जो शैक्षणिक शाळेच्या बाबतीत जे धोरण होतं त्या बाबतीत त्यांचे आदर्श आज या ठिकाणी मी त्या शाळेचा सचिव मार्गदर्शक म्हणून आमचा एक परिवार आहे संस्थेचा, आणि त्याबद्दल सांगायची गोष्ट या ठिकाणी आमच्या शाळेचं जी ओळख आहे बहिर सर मुख्याध्यापक शिंदेताई आहेत, बोरखेडे सर आहेत। शिक्षकाने फक्त विद्यार्थ्यांना शिकवणं ह्या उद्देशाच्या पुढे जाऊन शिक्षक विद्यार्थ्याच्या मनात घुसून त्यांच्याकडून आपल्याला जे पाहिजे ते करून घेण्याचं कार्य केलेलं आहे। आणि यामुळेच ज्या शाळेचे शिक्षक म्हणून काम केलेले, संस्थाचालक म्हणून वेगळा भाग, शिक्षक म्हणून वेगळा भाग, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आणि त्यांच्या जे वेगवेगळे त्यांच्या अंगी पैलू आहेत त्याचा सर्वांचा लाभ त्या शाळेसाठी व्हावा, महत्व करून विशेष करून विद्यार्थ्यांसाठी व्हावा असं कार्य या ठिकाणी या संस्थेत चालतं। आणि त्याचाच एक चांगला प्रमुख घटक म्हणून राजकुमार कदम यांनी सुद्धा त्या ठिकाणी मोठं योगदान दिलेलं आहे। आज शाळेत काम करत असताना संस्थाचालक आणि शिक्षक राजकुमारजी कदम यांनी शिक्षक म्हणून आज सेवानिवृत्त झाले एवढाच भाग नाही, त्यांनी मराठवाडा शिक्षण संघ या संघटनेत काम केलेले आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या शिक्षकाचे प्रश्न सोडून सुद्धा सामाजिक प्रश्नावर सुद्धा त्यांनी वेगवेगळे लेख लिहिणं, त्यांच्या संपर्कात राहणं या सुद्धा मोठं योगदान दिलेले आहे। आणि संस्था चालक म्हणण्यापेक्षा प्रशासकीय मंडळ आणि शिक्षक यात कुठं मला आज चांगलं आठवतंय, मराठवाडा पातळीवर त्यांना सरचिटणीसपदी काम करायचं, माझ्याकडे आले काय करू, म्हणलं सर तुमचा सन्मान होतोय, तुम्ही योग्य काम करा, चांगलं यशस्वी व्हा, संस्थेकडून तुम्हाला कसली अडचण येणार नाही। कारण की जिथं चुकीची असते तिथं अडचण निर्माण होती, सगळं सरळ समोर कारभार असल्यानंतर तिथं कुठून अडचण येत नाही। त्यांचे विचार जे ते फार वेगळे म्हणणार नाही, देशाला जी आपली एक सामाजिक घडी बसलेली त्याला पूरक आहे, पण त्याचबरोबर समाजात वेगवेगळ्या भूमिकेत वावरत असताना, शाळेत काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं जे उत्कृष्ट कौशल्य त्यांनी साधलं, आमचं सुद्धा त्याच्यात सहभाग राहिला। आणि या सर्वातून एक यशस्वी शिक्षक माणूस म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे। आज या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत असताना सेवा पूर्ती गौरव तर झालेला आहे शाळेच्या, आज सेवेत नसले तरी त्यांना वेगवेगळे दालनं वेगवेगळे कार्यक्षेत्र त्यांच्यासाठी उपलब्ध आहे। या सर्व कार्य करत असताना या ठिकाणी फक्त एवढ्याच शुभेच्छा देतो की त्यांच्या जे मनात योजलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी त्यांनी ज्या काय अपूर्ण राहिल्या असतात सेवेत वेळ देताना त्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात एवढी सदिच्छा देतो। जाता जाता आणखी एक सांगतो, आमच्या ताई म्हणाल्या माझ्यापेक्षा जुन्यात अनुभव आहे, शिक्षण क्षेत्र भरपटलेले काय झालेले ताई, शिक्षण क्षेत्राला आपणच कशामुळे नाव ठेवायचे, कशामुळे भरपटलेले हे बघा ना तुम्ही। आज पूर्ण जगात भारतात महाराष्ट्रातला आपला अनुभव आहे, सर्वात महत्त्वाचं वेगवेगळे तंत्रज्ञान वेगवेगळ्या शिक्षण पद्धती उपलब्ध झाल्या असल्या तरी 1ली ते 10वीचं प्राथमिक शिक्षण घेतल्याशिवाय पुढचं काही शक्य नाही। कारण की ह्या शिक्षणात त्यांच्या विद्यार्थ्यावर संस्कार, त्याच्यावर संस्कृती, आपला इतिहास, भूगोल, सगळे सामाजिक परिस्थिती जाणीव होत असते। आणि हे सर्व मनात विद्यार्थ्याच्या उतरलं, त्याच्या बाबतीत तो विद्यार्थी त्या बाबतीत
मनाने घट्ट झाला आणि हे सर्व आत्मसात केलं तरच पुढे तो जाऊ शकतो. आणि शाळा त्या जुन्या आहेत, त्या पद्धती ती जुनी आहे, फक्त वेगळ्या पद्धतीचा या शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप झाल्यामुळं वेगवेगळे GR म्हणा, नियम म्हणा काही काढल्यामुळं हे सर्व या ठिकाणी विस्कळीत झालेले. या सर्वाला आपल्या सर्वांना मिळून तोड द्यायचं. संघटना असते, शिक्षण क्षेत्रात काम करत प्रशासकीय मंडळ असं, शाळेतले सर्व शिक्षक असतील, या सर्वांनी समाजात सुद्धा या बाबतीत फार मोठं हे होत आहे. कारण की ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळा मूळ आज पूर्ण मोडकळीस आलेल्या आहेत आणि 10वी पर्यंत शिक्षण कसं सक्षम आणि चांगल्या दर्जाचं उपलब्ध करून देता येईल या सर्वात सुद्धा कदम सरांनी काम करावं, चांगलं यशस्वी व्हावं एवढी या ठिकाणी सदिच्छा देतो.